नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज रंगपंचमी धुलवाडा. तर सर्वांना धुलवाड्याची खूप खूप शुभेच्छा. तर मी आता ना पटकन सकाळच्या मॉर्निंगमध्ये आता 11 वाजता सर्व नाश्ता वगैरे झालं आणि पटकन मी आता आज आता सुट्टी पण आहे. तर म्हटलं चला त्याचा फायदा काहीतरी होईल काय आवरून घेऊ घरामध्ये. तर आता मी काळा मसाला बनवून ठेवते. तर काळा मसाल्याचं तुम्हाला दाखवायचं तुम्ही काळा मसाला कसा बनवून ठेवते जेणेकरून काळ्या मसाल्याच्या भाज्या म्हणजे मटण असो चिकन असो अंडा करी ज्या ज्या काळ्या परत पाटोळ्यांची भाजी काही आपण जे काही बनवू शकतो ना लवकर झटपट होतं आपलं जेव्हा आपण जॉब करतो तेव्हा. तर त्याची रेसिपी शेअर करते मी. तर असं गॅसवरती मी भाजून घेते खोबरं आणि कांदे भाजून आहे. तर मी असं करते. तर अशा पद्धतीने मस्त भाजून घ्यायचे. लसूण वगैरे ते सोडून घेणार मी आणि मस्त छान असं बनवून ठेवणार मी काळा मसाला आणि तुम्हाला दाखवते. आणि नंतर मग लगेच मी किचनमध्ये सकाळच्या वेळेस कसं किचन पटकन आवरून घेते तुम्हाला ते पण दाखवते. तर आता पटकन लसूण मी सोडून घेते. दिशू कुठं. तर आता तुम्ही पाहिलंच आपले कांदे पण भाजून झालेले आहे. मी प्लेटमध्ये काढून घेते. आता मला कसं गॅस क्लीन करायचा आहे ना त्याच्या आधीच म्हटलं त्याला करून घेऊया भाजून घेऊ कारण की थोडंसं काळं पडतं. तर इथं पाहू शकता मी कांदे भाजून घेतलेले आहे गॅसवरतीच. खोबरं भाजलेलं आहे आणि लसूण घेतलं खूप सारे लसूण घेतलेलं आहे. त्याला ग्राइंड करायचं आहे आपल्याला. ग्राइंडरमध्ये मी टाकून घेते. थोडं पाणी घालून आता अद्रक घेतला मी एवढा असा अद्रक घेतलेला आहे. थोडं किसून घेते. आणि लसूण घ्या तुम्ही. तर माझा मसाला झालाय तुम्हाला दाखवते मी. ग्राइंड झालाय तर लगेच डब्यामध्ये भरून ठेवणार. आणि इथं पहा मसाला करता करता भरलं थोडंसं म्हणून म्हटलं मसाला करून घेऊ म्हणजे किचन कसं क्लीन करता येईल. आणि छान मसाला घालायचा मला. असा काळा मसाला करून ठेवला ना म्हणजे आपल्याला बरं पडतं. तरी आता मी डब्यामध्ये ठेवून घेते. आणि असं काळा मसाला तुम्ही करून ठेवला ना तर तुम्हाला आठवड्यातून 2-3 भाज्या करू शकता तुम्ही वेळेमध्ये. आणि अजिबात असं कंटाळा येणार नाही. झटपट होईल तुमचा काळा मसाला जर रेडी असेल तर. काळ्या मसाल्याची भाजी. आणि आता हे मसाला सर्व मी काढून घेते व्यवस्थित आणि नंतर मग किचन क्लीन करते. मी तुमच्यासोबत शेअर करते. चला पटकन आता हे ठेवते मी फ्रीजमध्ये काळा मसाला काढून. काळा मसाला करून ठेवलेला आहे. आता तो पॅक डब्यामध्ये राहील आणि आपल्याला 8 दिवसचा कामात पडेल. चला फ्रीजमध्ये ठेवून देऊ. माझं 8 दिवसाचं टेन्शन पण गेलं. काळ्या मसाल्याची भाजी पटकन झटपट होऊ शकते आणि मला ना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कधी पण मला काही करायचं राहिलं ना मी करू शकते. तुम्ही इथं पाहिली माझ्या किचनची हालत. गॅस बघा किती गंद झालंय आणि मसाला करता करताना सर्व मसाला पडलेला आहे इथे. तर एवढं खराब झालेलं. आता पटकन क्लीन करायला घेते मी. चला
आणि आज सुट्टीचा दिवस आहे ना, म्हणतात चला आज तर आपण क्लीन करूनच घेऊ, कारण की सुट्टीच्या दिवशी बरं पडतं. आपल्या किचन स्वच्छ ठेवण्यासाठी आपण भांडे घासणं, स्वयंपाक करणं हेच नाही तर गॅस पुसणं हेच नाही तर आपल्या ज्या पण वस्तू किचन रिलेटेड आहे, आता मिक्सर आहे हे क्लीन करणं, फ्लोरिंग आहे जे गॅस ठेवतो ते आपलं बाजूचे स्टाईल वगैरे ते क्लीन करणं, म्हणजे ना बेसिक नीटनेटकं असणं, ह्या सर्व गोष्टी आणि पटकन झटपट काम करणं. आणि आपण मध्ये ना टाईम जसा जसा मिळतो ना तशा पद्धतीने कामं करत जा, जेणेकरून आपल्याला ना खूप लोड पडणार नाही कामांचा. मी हेच करते, मला जसं जसा वेळ भेटतो ना त्या गोष्टी मी लगेच क्लीन करून घेत असते. अजिबात कंटाळा करत नाही की आज करू उद्या करू. तुम्ही लगेच करा, लगेच केलं ना काही प्रॉब्लेम नाही. 30 मिनटं तुम्ही दिले ना, अर्धा तास किंवा 1 तास तुम्ही किचनसाठी दिला ना, तुमचं परफेक्ट किचन क्लीन राहणार आहे. अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही किचनमध्ये. आणि किचन पण तुमचं एकदम क्लीन आणि नीट राहणार. इथं पाहू शकता मी लगेचच आता चालू माझा मसाला करून ठेवलेला आहे. म्हणजे आपण जॉब करतो पण आपण आठवड्याची प्लॅनिंगसुद्धा करत असतो. आता जेणेकरून आपल्याला मसाला हा लागतोच. माहिती आहे काळा मसाल्याच्या भाज्या आपल्याला होत असतात, पटकन झटपट करू शकतो. आणि ज्याच्या घरात नॉनव्हेज असतं तर त्याला काळा मसाला खूप लागतो. आणि हा काळा मसाला केल्याने खूप फायदे पडतात आपल्याला. अगदी आपण अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक करू शकतो नॉनव्हेजचा सुद्धा. तर म्हणून मग मी हे करून ठेवते. इथं पाहू शकता लगेचच मी क्लीन करून घेतला माझा मिक्सर. त्याच्यानंतर आता लगेच हे फ्लोरिंग सर्व क्लीन करणार. तुम्ही पाहू शकता आता किती घाण झालेला आहे. आता मी तो पटकन करणार आहे क्लीन. आणि असं आपण सकाळच्या टायमामध्ये ना मस्त छान किचन क्लीन करायला पण असं मस्त छान वाटतं, फ्रेश वाटतं, कारण की आपलं झोप झालेली असते, मूड चांगला असतो. आणि स्मार्ट काही टिप्स देते तुम्हाला. वेळच्या वेळी ह्या गोष्टी केल्या ना तर तुम्ही खरंच तुमचं किचनसुद्धा मेंटेन करू शकता, छान ठेवू शकता. अगदी तुम्ही जॉब करत असताना किंवा घरी राहिल्याने तुम्हाला अजून घरी राहत असतील ना ज्या महिला, त्यांना तुम्ही घरी बसून मशीन काम करतात किंवा दुसरं काही पण घरच्या घरी तुम्ही कामं करत असतील ना, त्याच्यासाठी खूप सारा वेळ तुम्हाला मिळेल जर तुम्ही किचन तुमच्या चालू म्हणजे लगेचच क्लीन करत राहिला. खूप असं पेंडिंग कामं किचनमध्ये ठेवली नाही ना तर कोणत्याही प्रकारचा पसारा होत नाही. तुम्हाला सांगते, भाज्या जर तुम्ही आणल्या ना धुवून वगैरे निवडून ठेवा फ्रीजमध्ये, जेणेकरून पटकन झटपट फोडणी देता येईल. मसाला करून ठेवा जेणेकरून पटकन तुम्हाला फोडण्या देता येईल. ज्या गोष्टी आहे किचन रिलेटेड क्लिनिंगच्या त्या पण लगेच क्लीन ठेवत जा, रेग्युलरली क्लीन ठेवा, जेणेकरून तुम्हाला अजिबात लोड पडणार नाही एकदम किचन एक दिवस पूर्ण किचनलाच देण्याचा. तर ते लगेचच्या लगेच करा. आणि आपल्याला आपल्या किचन रिलेटेड खूप काही गोष्टी माहिती असताना त्याच्यानुसार तुम्ही ते करत जा. आता हे फ्लोरिंगचं म्हणा बघा, आपण फोडण्यात देतो, तेलकटपणा येतो. आता आपण धुवून काढणं हे सर्व वस्तूचं एक काम करा, घासणी घ्या, घासणी पटकन थोडंसं त्याला ना साबण वगैरे तुम्ही विम वापरा किंवा लिक्विड वापरा, ते थोडंसं टाकून मस्त क्लीन करा आणि असं फडक्याने पूर्ण क्लीन करून घ्या. असं वाटतं की आपण पूर्ण किचन धुवून काढलेलं आहे, घासून काढलेलं आहे. ह्या पद्धतीने आपली क्लिनिंग होते. तर इथं मी त्याच पद्धतीने वेळ वाचवा तुमचा, जर असं ह्या पद्धतीने वेळ पण वाचतो आणि क्लिनिंग पण एकदम चकाचक होते तुम्हाला सांगते. तर इथं पाहू शकता थोडंही माझ्या स्टाईलवरती तेलकटपणा नाही. मी तुम्हाला एकदम जवळून दाखवणार आहेच, नंतर तुम्हाला दाखवते. तरी कारण की मी ह्या पद्धतीनेच क्लिनिंग करते. आणि असं नाही की आज पुसलं म्हणून उद्या नाही, तर रेग्युलरली पुसा ना तुम्ही. रेग्युलर पुसून घेतलं ना व्यवस्थित तर अजिबात खराब होणार नाही. तर ह्या पद्धतीने मस्त छान मी अशी मस्त माझ्या किचनची क्लिनिंग करत आहे. आणि ह्या टिप्स वापरा तुम्ही आपल्या जॉब करत असतील किंवा ज्या घरी बसून पण कामं करत असतील ना, तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे ह्या टिप्स. तर तुम्ही खरं नक्की वापरून बघा, तुम्हाला पण फायदा होईल आणि आवडेलसुद्धा. तर इथं पाहू शकता मी एकदम फ्लोरिंगसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेते. तुम्हाला रिफ्लेक्शनसुद्धा दिसेल इतकं क्लीन होणार आहे ते किचन. तर अशा पद्धतीने असं वाटतं की आपण घासून काढलं, धुवून काढलं, पण इथं पाहू शकता मी अजिबात घासून धुवून असं काढत नाही. एकदम तिथं वस्तूसुद्धा तशाच ठेवलेल्या आहे, तरी असं ह्या पद्धतीने क्लीन करते. तर अजिबात वेळ जात नाही आपला अशा पद्धतीने क्लीन केलं तर. आणि मला ना खरंच सांगते, मला ना अजिबात लोड पडत नाही. माझ्या मुलांसाठी वेळ देता येतो. त्याच्यानंतर जॉब करते, ब्लॉगिंगसुद्धा करते मी, कारण की माझ्या सर्व मॅनेजमेंटनुसार गोष्टी असतात आणि मला आवड पण आहे. त्याच्यामुळे मग मी झटपट करून घेते आणि सर्व प्लॅनिंग करते की आपण नाही का आपल्या घरामध्ये ह्या क्लिनिंग करू, त्या क्लिनिंग. मग जॉब करत असताना आपण ह्या गोष्टी करू शकतो. कधी आपल्याला कोणताही लोड पडणार नाही कामांसाठी किंवा आपल्या जॉबला आपली चिडचिड होणार नाही.
तर इथं फायनल आता टचअप देते, मस्त छान मी एकदम फायनल पुसून घेते आणि तुम्हाला पूर्ण माझं किचनचं लुक दाखवते. आधी कसं दिसत होतं आणि आता आवरल्यानंतर कसं होतं आहे आणि किती झटपट मी आवरून घेतलं तुम्ही पाहू शकता. अजिबात वेळ न लावता तर पूर्ण मी तुम्हाला किचन दाखवते. चला तर मग माझं एकदम डीप क्लिनिंग झालेली आहे, इथं पाहू शकता. आणि किती पडलेलं होतं इथं, पूर्ण तेलकट झालेलं होतं. त्याच्यानंतर इथं पण मसाल्याचं सर्व पडलं होतं ना, आणि इथे पण फ्लोअरला थोडंसं उठतं ना, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने जास्त वेळ पण लागत नाही, तर हे असं मी क्लीन केलेलं आहे. चला आता तेवढं बेसिंगमधले भांडे क्लीन करते मी. तुम्ही पाहिली गॅसची साईड, तर मी तो कॉर्नर एकदम क्लीन अँड नीट केला. तुम्ही पाहिला आता बेसिंगच्या बाजूचं, तर बेसिंगमध्ये भांडे ठेवू नका, जास्तीचा पसारा होणार नाही. आणि जास्त आपण जेवढे भांडे ठेवणार जास्त पसारा आणि ते खूप तेलकट वगैरे तसेच भांडे ठेवायचे बेसिंगमध्ये, एकदम निगेटिव्हिटी होते. म्हणून वेळेच्या वेळी भांडेसुद्धा घासून घ्या. ओला कचरा तोसुद्धा मी लगेच बाजूला तुम्ही पाहिला तर काढून लगेच डस्टबिनला टाकणार, जेणेकरून चिलटे वगैरे होत नाही, मुंग्या होत नाही. म्हणून मग आपण ह्या गोष्टी ठेवा. आणि कचरा पण जास्त किचनमध्ये जास्तीचं ओलं ठेवू नका. डस्टबिन तुमचे असतील किंवा कचऱ्यातून त्यानुसार मॅनेजमेंट करा. तसंच माझं आहे, तर त्यानुसार मी मॅनेजमेंट करते. आणि आता ओला कचरा जो आहे ना, सर्व नाश्त्याचे भांडे वगैरे सर्व घासून वगैरे क्लीन करणार, बेसिंग क्लीन करून ठेवणार आहे. आणि कचरासुद्धा लगेच कचरापेटीमध्ये खाली पार्किंगमध्ये डस्टबिन ठेवलेलं असतं. एक ओल्या कचऱ्याचं सुक्या कचऱ्याचं लगेच आम्ही टाकून देते. म्हणजे कसं अजिबात किचनमध्ये असं कचरा वगैरे ठेवायचा नाही जास्त. तर ह्या पद्धतीने मी करते. आता गॅसच्या शेगड्यासुद्धा मी घासून घेणार, स्वच्छ क्लीन करणार. आणि ह्या पद्धतीने क्लीन केलं ना तर सर्व आपलं किचन क्लीनच असतं, अजिबात घाण होणार नाही. आणि त्याच्यानंतर माझी एक सवय आहे, तर गॅस आहे क्लीन, पण त्याच्याशिवाय बेसिंगसुद्धा ही रोज घासून घेते मी, न चुकता. दोन्ही टाईम मी माझे 2 किंवा 3 टाईम भांडे घासतील ना, त्यावेळेस मी बेसिंग घासून घेते. आणि तुम्ही बेसिंग घासण्यासाठी वेगळ्या घासण्या ठेवा. तर हे दुसरं बाऊल आहे ना, त्याच्यामध्ये सर्व माझ्या बेसिंगच्या ज्या घासण्या आहेत ना त्या ठेवते. आणि इकडचं हे दुसरं बाऊल आहे ना, ते भांड्यांचं आहे. म्हणजे मी भांड्यांचं आणि बेसिंगचं घासण्या वेगवेगळ्या ठेवलेल्या आहे, अजिबात एकच घासणी वापरत नाही. तर हे तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या घासण्या ठेवा, बेसिंगची वेगळी आणि आपल्या भांड्यांची वेगळी. ही सुद्धा टिप तुम्हाला द्यायचीच होती मला. तर अशा पद्धतीने मस्त छान माझं किचन क्लीन झालेलं आहे. आता ही बेसिंगचा एरियासुद्धा मी क्लीन केला, नळ वगैरे पण घासून घेतले व्यवस्थित. तुम्हाला आता पूर्ण छान माझं पूर्ण किचन तेवढं दाखवून देते मी क्लीन केलेलं. आधी कसं दिसत होतं आणि आता कसं दिसतंय. तुम्हाला जर ही क्लिनिंगचे टिप्स बाकीच्या आवडल्या असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा वाटल्या. आणि अजून तुमच्याकडे पण आयडिया असेल तर त्या पण मला द्या, नक्कीच मला आवडेल. तर इथे छान मस्त. तर हे सर्व. आणि किचनमध्ये मेन गोष्ट म्हणजे किचनवरती जेवढे पाणी असेल ना ते तुम्ही काढत जा, कारण की पाणी किचनवर ठेवायचं नाही. कोरडं किचन हवं, अजिबात पाणी नको आहे. आणि अशा पद्धतीने मी आता हा कचरासुद्धा लगेच डस्टबिनमध्ये टाकणार. ह्या पद्धतीने मी माझ्या सर्व गोष्टी किचन रिलेटेड करते. आणि तुम्हाला सांगते, जर तुमचा एकच प्लॅटफॉर्म असेल ना, तर बेसिंग आणि गॅसच्यामध्ये तुम्ही कोणतीही एक वस्तू ठेवा. तर मी अशी वस्तू ठेवलेली म्हणजे जेणेकरून माठ आहे मध्ये, तर माठ ठेवलेला आहे. कारण की असं म्हणतात शास्त्रानुसार गॅस आणि बेसिंगच्या मध्ये कोणती तरी एक आडवी वस्तू पाहिजे, असं पूर्ण हे नको आहे. तर मी मग माठ ठेवलेला आहे इथे, तुम्ही पाहू शकतात. तर आता हे साईड पट्ट्या आहे ना त्यासुद्धा मी क्लीन करून घेते व्यवस्थित. आणि अशा पद्धतीने माझं किचन छोटंसं क्लीन केलेलं आहे. मी तुम्हाला पूर्ण छान दाखवते कसं चकाचक दिसते. चला तर मग. इथं पाहू शकता बेसिंग क्लीन केलं, ओला कचरा पण काढला आणि तो लगेच मग देऊन खाली डस्टबिनला ना टाकून देते. तर इथं फ्लोरिंग तुम्ही पाहू शकता, हे फ्लोरिंग आहे ना तेलकट होत असतं, म्हणून मग थोडं स्टाईलच्या घासणी असं मी घासून घेते मध्ये मध्ये. आणि इथं तुम्ही पाहाल मागे स्टाईल अजिबात तेलकट नाही आहे, डाग नाही आहे, काहीच असं खूप असं दडसारखं बसलेलं असतं नाही का तेलाचे डाग एकदम, तसं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला इथं दिसणार नाही. इथं पाहू शकता वरती सुद्धा इकडेपर्यंत अजिबात तेलकटपणा नाही आहे. इथलं सुद्धा फ्लोरिंग असं चकाचक आहे, मस्त पाहू शकता. रिफ्लेक्शन पण पडतं बरण्यांचं, तिथं पाहू शकता. हे बघा मांडणीचं रिफ्लेक्शन पण पडतं, इतकं चकाचक आहे. म्हणजे तेलकट जर राहिलं असतं ना, रिफ्लेक्शन पडलं नसतं. तर इथं पाहू शकता ऑलरेडी आपली विंडोसुद्धा दिसते, त्याचं पण रिफ्लेक्शन इथं पडतं बघा. विंडोसुद्धा दिसते आपली. आणि आपला गॅस तर एकदमच चकाचक आहे, पाहू शकता, अजिबात तेलकट नाही. असं क्लीन करत असते मी. आणि किती छान ना झालेलं आहे. आज तर किचन पाहतच राहावं असं वाटतं, एकदम भारी किचन क्लीन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी माझं असं छोटंसं हे किचन
क्लीन करते आणि एकदम चकाचक झालेला आहे. खूप भारी वाटतंय, एकदम छान वाटतंय. आणि या पद्धतीने किचन जर क्लीन केलं ना तर तेलकट होत नाही आणि जास्त मेहनत करावी लागत नाही. म्हणजे आपण जर असं किचन क्लिनिंग केली तर अशा पद्धतीने सर्व गोष्टी मॅनेज केल्या तर प्लॅटफॉर्म आपला तर अशा पद्धतीने मी किचन क्लीन करते दरवेळेस. तुम्ही पाहू शकता अजिबात डाग वगैरे काही नाही आहे. तरी खूप सुंदर मस्त चकाचक दिसतं आणि फ्रेश पण वाटतंय मस्त छान. तर चला मी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. होते तर बाय.